आत्ता दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया यूट्यूब चॅनलवरती. दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी भारत सरकारने महिला व बालविकास मंत्रालय यांच्यामार्फत बालविवाह मुक्त भारत या पोर्टलचं उद्घाटन झालेलं आहे. या पोर्टलवर गेल्यावर आपल्याला एक शपथ घ्यावी लागते आणि ती शपथ घेतल्यानंतर आपण जे स्क्रीनवर बघतायत असं एक छानसं प्रमाणपत्र आपल्याला डाउनलोडसुद्धा करता येतं आणि त्यावरती आपल्या माननीय मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्या स्वाक्षरीचं सुरेख असं एक प्रमाणपत्रसुद्धा आपल्याला डाउनलोड करता येतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की या पोर्टलवरती जाऊन आपल्याला हे शपथ घेतल्याचं प्रमाणपत्र कसं डाउनलोड करता येईल. तर वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती आणि तिथे टाईप करूयात बालविवाह मुक्त भारत पोर्टल. टाईप केल्यानंतर आपल्याला सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे सर्वात पहिली जी आपल्याला लिंक दिसते बालविवाह मुक्त भारत होम आणि इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे stopchildmarriage.wcd.government.in यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. काहींना हिंदीमध्ये ठेवायचं असेल तर हिंदीमध्ये ठेवू शकतं किंवा खाली इथे आपल्याला ट्रान्सलेटेड बाय गुगल ओरिजिनल इंग्लिश याला पण क्लिक करू शकतो. त्यानंतर या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पोर्टल ओपन होईल. हे पोर्टल ओपन झाल्यानंतर इथं पोर्टलवरती मधामध्ये निळ्या पट्टीमध्ये मेनू बार दिसते, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर खाली पिवळ्या रंगामध्ये टेक प्लेज हे जे लिहिलेलं आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे, सिलेक्ट लँग्वेज करायची. इथे दोनच लँग्वेज सध्या उपलब्ध आहेत, इंग्लिश आणि हिंदी. आपल्याला जी लँग्वेज निवडायची असेल ती आपण निवडू शकतो. प्रमाणपत्रावरचं नाव मात्र आपल्याला इंग्लिशमध्येच येणार आहे, इतर भाषांमध्ये तिथे आपल्याला ते टाईप करता येत नाही. त्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. चला तर आपण सगळी माहिती भरून घेऊया. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे प्लेज अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज आणि त्याखाली पिवळ्या पट्टीमध्ये आपल्याला ती प्लेज सुरू होते. हे आपल्याला वाचायचे आहे आणि हळूहळू स्क्रोल करत चालायचं आहे. त्यानंतर इथे आय प्लेज ही टॅब ओपन होईल, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्या खालीच आपल्याला डाउनलोड सर्टिफिकेट ही टॅब उपलब्ध होईल. ह्या डाउनलोड सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही ॲप असेल त्या ॲपमध्ये आपलं प्रमाणपत्र पाहू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रमाणपत्र इश्यू झालेलं आहे. शेअर बटनावरती क्लिक करून आपण हे प्रमाणपत्र शेअर करू शकतो आणि आपलं सेव्ह करून ठेवू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.